एक होमवर्क दिलेला आणि त्या होमवर्कचा कंपाऊंड आय गेस IR ब्रॅकेटमध्ये C2O4 ट्वाइस Cl2 ट्वाइस. हा येस पण होता मॅम K3 आणि मग ब्रॅकेटमध्ये आयन. ब्रॅकेटच्या बाहेर होता. ओके. चला, इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज काय आहेत? फर्स्ट ऑफ ऑल सेंट्रल मेटल कोण आहे? स्पीशीज विथ वॅकंट ऑर्बिटल. काय 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 सेंट्रल मेटल ॲटम कोण आहे? IR. IR इरिडिनियम. ठीक आहे. लिगॅन्ड्स किती आहेत आणि कोण कोण आहेत? 2 लिगॅंड्स. येस, पहिला लिगॅन्ड C2O4 Cl2. C2O4, याचं नाव ऑक्झिलेट. ऑक्झॅलेट. मॅम येस, डाऊट होता ते C2O4 ट्वाइस पण लिहायची गरज असते का? लिगॅन्ड्स लिहिताना हा. नाही, ते कधी लिहायचं ते सांगेन थोड्याच वेळात. ओके. लिगॅन्ड्स लिहिताना फक्त लिगॅन्डचं नाव C2O4. अँड आपल्याला माहिती आहे C2O4 वर चार्ज किती असतो? ऑक्सिजनवर 2 पेअर. नाही, काल आपण स्ट्रक्चर पण पाहिलं ना लास्ट लेक्चरमध्ये. C2O4चं स्ट्रक्चर कसं आहे? C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस. हां, चार्ज किती असतो त्याच्यावरती? -2. या ऑक्सिजनवर -1, या ऑक्सिजनवर -1 -2. सो खाली सुद्धा इन्स्टेड ऑफ रायटिंग Cl2 लिगॅन्ड कोण असतो? Cl हा लिगॅन्ड आहे ना, आणि त्याच्यावरती चार्ज कुठला देतो आपण? -1. येस, Cl हा लिगॅन्ड असतो आणि त्याच्यावरती चार्ज असतो -1. चला, लिगॅन्ड झाले. त्यानंतर थर्ड पॉईंट ते मला विचारू शकतात, हु इज काउंटर आयन? पोटॅशियम. येस, पोटॅशियम. K. आता आयन आहे म्हणजे त्याच्यावरती चार्ज असणार. पोटॅशियमवर कोणता चार्ज असतो? +1. फोर्थ काउंटर आयन, त्याच्या आधी कोण झालं? कोऑर्डिनेशन स्पियर. कोऑर्डिनेशन स्पियर कोणाला म्हणायचं? ब्रॅकेटच्या बाहेर. IR C2O4 Cl2. राईट, ब्रॅकेटच्या आतमधले, बाहेरचे नाही. हां, इरिडिनियम C2O4 ट्वाइस Cl2 ट्वाइस. So central metal atom and ligands enclosed in a square bracket are called as coordination sphere. आता फिफ्थ कॉम्प्लेक्स आयन. कॉम्प्लेक्स आयन, कॉम्प्लेक्स म्हणजे काय? कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. सॉरी, कॉम्प्लेक्स म्हणजे काय? कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. काय करायचं सांगते. जो कंपाऊंड दिलाय ना त्याला आयोनाइज करून घ्यायचं. K3 इरिडिनियम C2O4 ट्वाइस Cl2. समजा याला तुम्ही पाण्यात टाकला तर हा आयन देईल. कॉम्प्लेक्स म्हणजे काय? सॉल्ट आहेत आणि सॉल्ट आयोनाइज करतात. कोणते आयन्स देईल तो? K3 आहे म्हणजे 3 पोटॅशियम आयन्स देईल प्लस कॉम्प्लेक्स ॲज इट इज राहत असतो. कॉम्प्लेक्सच्या आतमधले मॉलिक्युल्स परत तुटत नसतात. कॉम्प्लेक्स ॲज इट इज राहत असतो. ठीक आहे, पण कॉम्प्लेक्सवर पण काहीतरी चार्ज असणार आहे. किती चार्ज असणार आहे? जर इकडे 3+ आहे तर इकडे किती असणार? -3. ओके, जेव्हा तुम्ही आयोनाइज करताय तेव्हा तुम्हाला काय काय गोष्टी दिसतात बघा. पहिला जो दिसत असतो तो असतो काउंटर आयन. पहिला किंवा नंतरचा डिपेंड, तुम्हाला ओळखू शकतो. कोऑर्डिनेशन स्पियर सोडून जो असतो तो असतो काउंटर आयन. आणि हा कोण आहे तुमचा? कॉम्प्लेक्स आयन. कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे म्हणून कॉम्प्लेक्स आयन. समजलं कॉम्प्लेक्स आयन कसा बनवायचा? ओके, अजून कोणता पॉईंट राहिला का बघा? चार्ज नंबर. आता आयोनाइज केल्यानंतर कॉम्प्लेक्स आयनच्या डोक्यावरती जो नंबर आहे तोच काय असणार आहे? चार्ज नंबर. म्हणजेच किती रे? हां, चार्ज नंबर इज डिफाइंड ॲज नंबर रेज टू कॉम्प्लेक्स आयन. हा कॉम्प्लेक्स आयनच्या डोक्यावरचा नंबर -3. आता 7th पॉईंट आज आपण ॲड करतोय,
कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे नंबर ऑफ डोनेटिंग साइट्स. नंबर ऑफ डोनेटिंग साइट्स. त्याला आजूबाजूला किती डोनर आहेत, किती डोनेटिंग साइट्स आहेत. मला याचं स्ट्रक्चर काढायचं झालं तर मी कसं काढणार रे? सेंटरला कोण दिसतं आपल्याला? इरिडिनियम. राईट. त्याच्यानंतर कोण येतो? C2O4. मी दुसऱ्या पेजवर स्ट्रक्चर घेते. IR. नंतर कोण आहे? C2O4. C डबल बॉन्ड O, O मायनस, C डबल बॉन्ड O, O मायनस. किती आहेत C2O4? एक आहे की दोन आहेत? दोन आहेत. मग मी कसं ड्रॉ करेन? दुसरा पण काढेन. जवळ जरी काढला असता तरी चाललं असतं, काही प्रॉब्लेम नाही. C डबल बॉन्ड O मायनस, C डबल बॉन्ड O, O मायनस. अजून कोण आहे त्याच्याकडे? दोन Cl आहेत. Cl मायनस, Cl मायनस. आपण परवा Cl मायनसचं स्ट्रक्चर बघितलं. Cl मायनस लोन पेअर किती असतात त्याच्यावरती? 3. येस. Cl मायनस लोन पेअर किती असतात? 3. बाकीचे हे ऑक्सिजन. ऑक्सिजनवर लोन पेअर 2. ऑक्सिजनवर लोन पेअर 2. या ऑक्सिजनवर 2. याही ऑक्सिजनवर 2. वरचे ऑक्सिजनवरती आहेत पण ते डोनर नाही आहेत म्हणून मी नाही काढले तरी चालतील. आता याने हा डायडेंटेट लिगँड आहे, ऑक्झॅलेट, बरोबर का? मग तो दोन साईडनी अटॅक करणार. एम आय राईट? ऑक्झॅलेट इज अ डायडेंटेट लिगँड, सो तो अटॅक दोन बाजूने करेन. हा पण ऑक्झॅलेट डायडेंटेट लिगँड, अटॅक दोन बाजूने करेन. क्लोरीन मोनोडेंटेट लिगँड, एका बाजूचा अटॅक. क्लोरीन मोनोडेंटेट लिगँड, एका बाजूचा अटॅक. सो डोनर किती झाले? डोनेटिंग साइट्स किती झाल्या? 6. मग कोऑर्डिनेशन नंबर किती झाला असणार आहे? 6. कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू 6. इतकी मोठी पद्धत पण करायला लागत नाही. कॉम्प्लेक्स बघितलं तुम्हाला समजतं. बघा कॉम्प्लेक्स असा होता. इरिडिनियम फक्त कॉम्प्लेक्स लिहिते, कॉम्प्लेक्स आयन. इरिडिनियम ऑक्झॅलेटो ट्वाईस घ्यायचा होता, Cl ट्वाईस घ्यायचा होता. ब्रॅकेट क्लोज आहे. मी याच्यावर -3 लिहिलं तरी पण तोच कंपाऊंड लिहिल्यासारखा आहे ना. K3 लिहिला असता तर चार्ज नाही, आणि K3 नाही लिहिला तर त्याच्या डोक्यावरती काय द्यायचा? चार्ज द्यायचा. स्वतःला फक्त विचारायचं हा लिगँड कोण आहे? ऑक्झॅलेट. ऑक्झॅलेट काय असतो? डायडेंटेट लिगँड. एक ऑक्झॅलेट 2 डोनर देतो, तर 2 ऑक्झॅलेट किती डोनर देईल मग? 4. समजलं ना? एक ऑक्झॅलेट किती बॉन्ड बनवतो? 2 बॉन्ड. हा एक, हा एक. तर 2 ऑक्झॅलेट किती बॉन्ड बनवतील? 4. मी काय करते? हा जो नंबर आहे खालचा त्याला फक्त त्याच्या डेंटिसिटीने मल्टिप्लाय करते. किती लिगँड आहेत इनटू त्याची डेंटिसिटी. 2 लिगँड आहेत आणि तो डायडेंटेट आहे. सो इकडून नंबर आला 4. क्लोरीन. क्लोरीन काय आहे? किती लिगँड आहेत इनटू इट्स डेंटिसिटी. किती लिगँड आहेत? 2. क्लोरीन कोणता डेंटेट आहे? मोनोडेंटेट आहे, बायडेंटेट आहे, ट्रायडेंटेट आहे? मोनो. 2 1 2. सो 4 + 2. कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? 6. सो या परत पाठीमागे. नंबर ऑफ डोनेटिंग साइट्स किती आहेत त्याच्यासाठी? 6. समजलं कसं फाइंड केलं कोऑर्डिनेशन नंबर? याच्या डेफिनेशन्स वगैरे लिहून देईन मी तुम्हाला. आणि लास्ट असतो ऑक्सिडेशन. काय ते? नेक्स्ट स्लाइड. हां, एकच मिनटं. हे भाषण. कोऑर्डिनेशन नंबरचे काही क्वेश्चन सॉल्व्ह करू.
झालं की फक्त सांगाल मला. झालं समृद्धी? बाकी जे लिहित होते समृद्धीच लिहित होती का? 5 4 3 2 1. ठीक आहे, या बाठी. हे 8 पॉईंट्स प्रत्येक कंपाऊंडचे आपल्याला लिहिता आले पाहिजेत. 8वा पॉईंट आहे ऑक्सिडेशन नंबर. तुम्ही क्लास 11मध्ये थोडं तरी रेडॉक्स केलं का? रेडॉक्स रिॲक्शन्स माहिती आहेत तुम्हाला कशा असतात? जरा सांगा मला एकदा. त्यामध्ये Oxidation आणि reduction. सायमल्टेनियसली राईट. आणि मग आपल्याला तिथे ऑक्सिडेशन नंबर काढायला विचारत होते ते. नाही आठवत आहे तेवढं. चला बघूया काय असतं. बरं, ऑक्सिडेशन नंबर काढायचा कोणाचे बघा जरा सगळेजण. सेंट्रल मेटल ॲटमचा. सेंट्रल ॲटम म्हणजेच कोण? सेंट्रल मेटल ॲटमचा. म्हणजे आपल्या या कॉम्प्लेक्समध्ये कोणाचा काढायचा आहे? आयआर, इरिडिनियम. चला पुढच्या पेजवरती येते, परत येईन या पेजवरती. आयआरचा ऑक्सिडेशन नंबर काढायचा. कसा काढणार? दिलेला कॉम्प्लेक्सला पहिला आयन्समध्ये तोडलेलं तेव्हा कॉम्प्लेक्स नंबर किती आलेला? कॉम्प्लेक्स आयन कसा झालेला आपला? इरिडिनियम, ऑक्झॅलेट 2 वेळा, क्लोरीन 2 वेळा, आणि या कॉम्प्लेक्सवरती किती चार्ज होता? -3. बरोबर. 3 पोटॅशियम घालवले म्हणून 3 चार्ज आला. आता आयआर वरचा चार्ज कसा कॅल्क्युलेट करतो आपण? ऑक्सिडेशन नंबर. आयआर वरती आत्ता चार्ज माहिती नाही, ज्याचा माहिती नाही त्याला एक्स म्हणा. पण ऑक्झॅलेट वरचा चार्ज माहिती आहे तुम्हाला, किती असतो? -2. -2. आणि क्लोरीन वरचा चार्ज माहिती आहे तुम्हाला, किती असतो? -1. -1. या सगळ्यांना ऍड करून ओव्हरऑल चार्ज किती आला पाहिजे आपला? -3. -3. वरती जो आहे तो कॉम्प्लेक्स न्यूट्रल असता तर 0. कॉम्प्लेक्स न्यूट्रल आहे का माझा? नाही आहे, म्हणून -3. म्हणजे कसं लिहिणार मी बघा. एक इरिडिनियम आहे कंपाऊंडमध्ये, 2 ऑक्झॅलॅटो आहेत, 2 क्लोरीन आहेत, 2 Cl आहेत, आणि या सगळ्यांवरती चार्ज आहे -3. इरिडिनियमचा माहिती नाही, एक्स माना, प्लस 2 इंटू ऑक्झॅलॅटो किंवा ऑक्झॅलेटचा -2 प्लस 2 इंटू क्लोरीनचा -1 इज इक्वल टू -3. किती झालं? x -4 -2 इज इक्वल टू -3. देअरफोर x -6 इज इक्वल टू -3. देअरफोर x इज इक्वल टू +3. सो इरिडिनियमवरती चार्ज किती आला? +3. अँड तीच त्याची ऑक्सिडेशन नंबर आहे. इरिडिनियमचा ऑक्सिडेशन नंबर किती आला मग? +3. समजलं कसं काढलं? येस मॅम. सो काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. चला हे पहिला नोट डाऊन करा. झालं की सांगाल. त्यानंतर 8 पॉईंट्स नोटबुकमध्ये नोट डाऊन केलेत का पहा एकदा. सेंट्रल मेटल, मग त्याला लागणारे लिगँड, मग आयोनाइज करा हवं तर काय काय भेटेल? काउंटर आयन, कॉम्प्लेक्स आयन. कॉम्प्लेक्स आयन भेटला रे भेटला, त्याच्यावरचा चार्ज काय म्हणतो आपण त्याला? चार्ज नंबर. चार्ज नंबर भेटला की तुम्ही काढू शकता ऑक्सिडेशन नंबर. लास्टला तुम्ही हवं तर कोऑर्डिनेशन नंबर काढा. एक्झाम्पल्स घेऊ काही 5 अजून, ज्याने थोडासा कॉन्फिडन्स इन्क्रीज होईल. मॅम काउंटर आयन जर फॉर्म होत नसेल तर कॉम्प्लेक्स आयन काय होणार? त्यासाठी कंपाऊंडच न्यूट्रल पाहिजे, मग होऊ शकतं तसं. काउंटर आयनच नसेल तर कॉम्प्लेक्स आयन बनणार, पण त्याच्यावरती चार्ज 0 असेल. न्यूट्रल कॉम्प्लेक्स म्हणायचं त्यांना. एक घेऊन दाखवते एक्झाम्पल. बघा ह्या पेजवरचं क्लिअर आहे ऑल. पाठीमागच्या पेजवरती जाऊ का थोडं? फाईव्ह 4 3 2 1. या पेजवरती किती आलेलं आन्सर आपलं ऑक्सिडेशन नंबरचं? +3.
काय काय करायचं बघा. कॉम्प्लेक्स दिला की पहिला सेंट्रल मेटल, त्याच्यानंतर लगेच लिगँड्स दिसतात. त्यानंतर आपण हवं तर आयोनाइज करू. का आयोनाइज केल्या केल्या 2 पॉईंट भेटतात ना आपल्याला. काउंटर आयन पण भेटतो आणि कॉम्प्लेक्स आयन पण भेटतो. कॉम्प्लेक्स आयन दिसला की त्याच्यावरचा चार्ज सांगू शकता, म्हणजे चार्ज नंबर. चार्ज नंबर सांगितल्यानंतर तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट काढा आणि ऑक्सिडेशन स्टेटचा एंड पॉईंट काय राहील मग तुमचा कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन स्पियर प्रत्येक वेळी काही काढायचं नाहीये, वरचं आहे असं कॉपी डाऊन करायचंय, बरोबर ना. तुम्हाला स्वतःला काही कॅल्क्युलेट करायला लागतं का. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये दिसतं ते सगळं काय असणार आहे, कोऑर्डिनेशन स्पियर असणार आहे. सो 8 पॉईंट लक्षात राहतील. घ्या एक एक्झाम्पल. प्लॅटिनम NO2 थ्राइस, अमोनिया ट्वाइस, ब्रॅकेट क्लोज. सांगा पहिलं काय पाहिलं सांगितलं. सेंट्रल आयन. हां, कोण आहे प्लॅटिनम. लिगँड्स कोण आहेत. NO2 and NH3. NO2 म्हणजे नायट्रो अँड NH3 म्हणजे अमोनिया. ठीक आहे, त्यांच्यावरचा चार्ज सांगायचा आहे मला तुम्ही, कारण मला ऑक्सिडेशन नंबर काढताना चार्ज लागणार आहे त्यांचा. चला सिक्वेन्सनी जाऊ हवं तर. पहिला सेंट्रल मेटल, त्यानंतर काय सांगायचं होतं लिगँड्स, त्यानंतर काय ठरलेलं आपलं काय करायचं, आयोनायझेशन करायचं. आयोनायझेशन केल्यानंतर काय काय भेटेल आपल्याला पहा एकदा. NO2चं नाव आहे नायट्रो, NH3चं नाव आहे अमोनिया. एक क्वेश्चन विचारते, NO2 कसला लिगँड आहे, विच टाइप ऑफ लिगँड इट इज. मोनोडेंटेट, डायडेंटेट, ट्रायडेंटेट, पॉलीडेंटेट, ॲम्बिडेंटेड. ॲम्बिडेंटेट. पटलं सगळ्यांना ॲम्बिडेंटेट येतो. ॲम्बिडेंटेटमध्ये 3च एक्झाम्पल पाठ करायला सांगितलेत. कोणते कोणते. NO2, CN and SCN. येस, NO2, CN अँड SCN. चला याला आयोनाइज करा, याला पाण्यात टाका. पाण्यात टाकल्यानंतर याच्याकडे कोण आहे का पुढे मागे काउंटर आयन. सो याच्याकडे काउंटर आयनच ॲबसेंट आहे. सो पाण्यात टाकल्यानंतर स्क्वेअरच्या बाहेर कोण येतं का, कोऑर्डिनेशन स्पियरच्या बाहेर कोण येतं का, नाही. कोणीही येत नाही. ते कोऑर्डिनेट बॉन्ड्सनी कनेक्टेड आहेत. सो नो वन विल कम आउट ऑफ द कोऑर्डिनेशन स्पियर अँड दॅट इज वाय इथून फक्त आणि फक्त तुम्हाला कोऑर्डिनेशन स्पियर भेटेल. ठीक आहे. वरती चार्ज किती आहे, काहीच नाही म्हणजे 0 आहे, काहीच नाही म्हणजे 0 आहे. मी इवन यालाच काय म्हणू शकते तेव्हा कॉम्प्लेक्स आयन. पण हा आयन कसा आहे माझा न्यूट्रल आहे खरं तर, कॉम्प्लेक्स आयन. पण डायरेक्टली कोऑर्डिनेशन स्पियर म्हटला तरी पण चालेल. काउंटर आयन नाही आहे, त्यामुळे चार्ज किती गेला, 0 गेला. त्यानंतर काय काढू शकता, 4th ऑक्सिडेशन नंबर काढा. यामध्ये काउंटर आयन नाहीये, पुढे मागे कोणच नाही, त्यामुळे अख्खा कॉम्प्लेक्स कसा झाला, न्यूट्रल कॉम्प्लेक्स झाला. कॉम्प्लेक्स कसा झाला, न्यूट्रल कॉम्प्लेक्स झाला. ऑक्सिडेशन नंबर मला चॅट सेक्शनमध्ये काढून सांगा. कोणाचा काढतात ऑक्सिडेशन नंबर. Central atom. हां, म्हणजे आपल्या कॉम्प्लेक्समधलं कोण आहे, Platinum. प्लॅटिनम. चला वरती चार्ज 0 कसा आला समजलं ना सर्वांना. काउंटर आयन कोणीही नसेल तर वरती चार्ज 0. चला ज्याचा माहिती नाही त्याला काय म्हणायचा, एक्स जो काढायचा आहे तो. NO2 वरचा चार्ज माहिती आहे का, माहिती आहे, थोडा आठवा. असा एखादा कंपाऊंड सांगा ज्याच्यामध्ये NO2 हा ग्रुप आहे. HNO2. HNO2 नायट्रस ॲसिड.
सो एच वरती चार्ज किती? +1. मग NO2 या ग्रुपवरती चार्ज किती असतो? -1. आता राहील लक्षात? सो NO2 वरती आहे -1. किती NO2 आहेत रे? कसं लिहायला पाहिजे? प्लॅटिनम प्लस 3 NO2 आहेत प्लस 2 अमोनिया आहेत आणि यांच्यावरती चार्ज 0 आहे. सो प्लॅटिनम X प्लस 3 NO2 वरती चार्ज -1 प्लस 2 अमोनियावरती चार्ज. व्हेरी नाईस वैष्णवी. 0 अमोनियावर चार्ज असतो का कुठला? NH आणि त्याच्यावरती काय आहे? लोन पेअर. कुठे चार्ज दिसतोय तुम्हाला? नायट्रोजन मॅक्सिमम 3 बॉन्ड बनवतो आणि त्याच्यावरती असते एक लोन पेअर. कुठेही चार्ज नाही आहे. सो इट इज न्यूट्रल. सो चार्ज किती झाला त्याच्यावरचा? 0 इज इक्वल टू 0. काय येईल आन्सर? X - 3 इज इक्वल टू 0. देअरफोर X इज इक्वल टू +3. करेक्ट आहे यश. सो ऑक्सिडेशन नंबर किती आला? +3. ओके. त्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर CN लिहिते फक्त. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजेच काय? नंबर ऑफ डोनेटिंग साइट्स. नंबर ऑफ डोनेटिंग साइट्स. परत सगळं स्ट्रक्चर काढायची गरज नाही आपल्याला. प्लॅटिनम NO2 थ्राईस NH3 ट्वाईस ब्रॅकेट क्लोज. काय करायचं म्हणून सांगितलं? लिगॅन्ड ओळखायचा. नंबर ऑफ लिगॅन्ड इनटू इट्स डेंटिसिटी. इथे पण नंबर ऑफ लिगॅन्ड इनटू इट्स डेंटिसिटी. मग NO2 काय आहे? मोनोडेंटेट, डायडेंटेट, ट्रायडेंटेट? कुठला डेंटेट आहे तो? ॲम्बिडेंटेट लिगॅन्ड सगळे मोनोडेंटेट असतात असंही सांगितलेलं. येस मॅम. 3 × 1 येणार ना. मग डेंटिसिटी 1 झाली. सो इथे 3च आले. प्रत्येक NO2 काय दाखवेल? एक बॉन्ड दाखवेल. आणि अमोनिया पण कसं आहे रे? मोनोडेंटेट लिगॅन्ड आहे. सो 2 × 1 किती आलं? 2. 3 + 2 5. सो कोऑर्डिनेशन नंबर इज 5. समजे? किती डेंटिसिटी आहे ते फक्त बघायचं. आता तर ओरली काढायला शिकायचं. NO2 मोनोडेंटेट म्हणजे 3च असणार. अमोनिया मोनोडेंटेट म्हणजे 2च असणार. 3 + 2 5. केलं टिक. यामध्ये कोणते कोणते पॉईंट आले नाहीत? मला यामध्ये काउंटर आयन काढता आलाच नाही, काढायला लागलाच नाही. कॉम्प्लेक्स आयन पण एकाच ह्याच्यामध्ये निघून गेला. सो हे 2 पॉईंट तर ऑलरेडी कॅन्सल झाले. चार्ज नंबर किती येणार त्याच्यावरती? चार्ज नंबर 1 राहिला 0. चार्ज नंबर इज 0. आता समजले कॉम्प्लेक्सेस थोडेफार. चला मी थर्ड कॉम्प्लेक्स देते. आता मी एवढं सगळं लिहिणार नाही, तुम्ही फक्त रॅपिड आन्सर कराल मला त्याचं. 5 4 1 minute now. येस. Done, ma'am. डन. कोबाल्ट Cl2 En ट्वाईस ब्रॅकेट क्लोज. मला फक्त याचा कोऑर्डिनेशन नंबर सांगाल. कोऑर्डिनेशन नंबर किती असेल? ज्यांना ओरली आन्सर करायचं नाही आहे चॅट सेक्शनमध्ये टाका. क्षितिज ॲब्सल्युटली करेक्ट. मंथन काहीतरी चुकलं. साक्षी करेक्ट.
क्विक क्विक क्विक. कोऑर्डिनेशन नंबर ओरली निघतो. साक्षी रॉंग. तर साक्षी कटाळे करेक्ट आहे. कोमल करेक्ट. वैष्णवी किती आला? वेदांत, यश, सार्थक रॉंग. मंथन आता करेक्ट आहे. वैष्णवी करेक्ट आहे. इकडे बघा काय ठरलंय आपलं रे. कोबाल्ट किती क्लोरीन आहेत? Cl 2 आहेत. इथिलीन डायामाइन किती आहेत? 2 आहेत +1. तसं तर मी ओरली पण सांगू शकते. क्लोरीन हा मोनोडेंटेट लिगँड आहे, सो जेवढा नंबर आहे तेवढाच नंबर घेतला 2. आणि इथिलीन डायमाइन हा डायडेंटेट आहे, सो जेवढा नंबर आहे त्याच्या दुप्पट केलं. मोनोडेंटेट लिगँड असेल तर जो खालचा नंबर आहे तोच घ्यायचा 2. आणि डायडेंटेट आहे म्हणून याची दुप्पट केली. डाय म्हणजे 2, 2 2 चा 4. किती आला आन्सर? 4 + 2 6. सो कोऑर्डिनेशन नंबर इज 6. मॅम येस. एकदा परत सांगता का? हो. लक्ष्मी. हां ठीक आहे लक्ष्मी, सांगून देते. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे सिद्धार्थ, कोबाल्टला किती लिगँड्सनी सराउंड केलंय. आता तुला काय दिसतंय? कोबाल्टला कोणी कोणी सराउंड केलंय? क्लोरीन. किती क्लोरीन आहेत? 2. आणि काय दिसतोय? इथिलीन डायमाइन. किती इथिलीन डायमाइन आहेत? तू म्हणशील 2. पण काल काय शिकवलंय? इथिलीन डायमाइन हा एक डायडेंटेट लिगँड आहे, म्हणजे तो एकटा 2 असल्यासारखे आहेत. हा इथिलीन डायडेंटेट लिगँड आहे. क्लोरीन मोनोडेंटेट आहे, हा मोनोडेंटेट आहे. सो किती झाले आता कोऑर्डिनेशन शेजारी याचे? 1 2 3 4 5 6. सो कोऑर्डिनेशन नंबर इज 6. समजलं? हे भले 2 दिसत असतील, याच्यामध्ये हिडन किती असतात? 4. 2. दुप्पट करायचे त्याचे. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलं? हां, सेकंड, जसं लक्ष्मीचा डाऊट आहे तर तेच घेऊ. कॉम्प्लेक्स आयन काय आहे? कॉम्प्लेक्स आयन. लक्ष्मी, कॉम्प्लेक्स म्हणजे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. हे ब्रॅकेटमध्ये जो काही लिहिलेला असतो ना, CO, Cl2, En ट्वाईस, ज्याला तू कोऑर्डिनेशन स्पियर म्हणतेस. कोऑर्डिनेशन स्पियरच्या डोक्यावरती जो नंबर असतो त्या पूर्ण याला कोऑर्डिनेशन स्पियर अलॉंग विथ दिस नंबर होल इज कॉल्ड ॲज कॉम्प्लेक्स आयन. कोऑर्डिनेशन स्पियर अलॉंग विथ चार्ज नंबर होल इज कॉल्ड ॲज कॉम्प्लेक्स आयन. ओके. हां मॅम, नेहमी ॲडजस्टन लिगँडला हे नाही 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 असं काही नाही. समृद्धी, हे बघ, जर मी असा कॉम्प्लेक्स दिला तर प्लॅटिनम En ट्वाईस Cl H2O. कॉम्प्लेक्स कसाही बनतो, त्याला काही असं नाही की एक ऑलवेज डायडेंटेट असेल का, ॲडजेसनवाला मल्टिप्लाइड बाय 2च असेल का. माइट बी पहिला पण असू शकतो, माइट बी कुठल्यालाच लागू शकत नाही, सगळेच मोनोडेंटेट येतील. याचा कोऑर्डिनेशन नंबर काढा. याचा कोऑर्डिनेशन नंबर काढा. फास्टमध्ये सांगा. इथिलीन डायमाइन डेंटिसिटी 2. म्हणजे भले तिथं मला आता 2 दिसतंय, पण ते 2 इथिलीन डायमाइन आहेत का? 4 आहेत, दुप्पट आहेत. ठीक आहे. क्लोरीन डेंटिसिटी 1, म्हणजे एक क्लोरीन आहे म्हणजे तो एकच असणार आहे. वॉटर 1, मोनोडेंटेट लिगँड आहे. सो 4 5 6, कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? 6. ठीक आहे. इरिडिनियम EDTA, कोऑर्डिनेशन नंबर. हा निकिता, न्यूट्रल असतो. मी इथं डेंटिसिटी विचारले, मोनोडेंटेटचा 1 आहे तो. न्यूट्रल आहे का हे ऑक्सिडेशन स्टेटमध्ये लागतं, कोऑर्डिनेशन नंबरमध्ये नाही. EDTA
किती डेंटेड लिगँड आहे हा? पॉलिडेंटेड. किती पॉलिडेंटेडमध्ये काहीतरी असेल ना, डायटाइड. हेक्झाडेंटेड. दिसताना EDTA किती दिसतो? 1. पण अटॅक किती साईडनी करतो? 6. हेक्झाडेंटेड. म्हणून मी असं लिहिलेलं तुम्हाला, नंबर ऑफ लिगँड इंटू इट्स डेंटिसिटी. सो 1 into 6 आन्सर काय आलं असतं तुमचं? 6. कोऑर्डिनेशन नंबर क्लिअर झाला कसं काढायचं? येस मॅम. ओके, ठीक आहे. त्यानंतर इथे मला चॅट सेक्शनमध्ये मी जेव्हा कॉम्प्लेक्स आयन विचारलं तेव्हा काही लोक मला +1 आन्सर देत आहेत. +1 काय आहे? उलटा क्वेश्चन विचारते. व्हॉट इज +1 कॉल्ड ॲज? चार्ज नंबर. हा चार्ज नंबर आहे. कोऑर्डिनेशन स्पियरच्या डोक्यावरती जो असतो तो चार्ज नंबर असतो. हे ब्रॅकेटच्या आतमध्ये जे असतात त्याला काय म्हणायचं? कोऑर्डिनेशन. येस, कोऑर्डिनेशन स्पियर. आता जर कोऑर्डिनेशन स्पियर ओळखता येत असेल, चार्ज नंबर ओळखता येत असेल, तर कोऑर्डिनेशन स्पियर रेज टू चार्ज नंबर ह्या होलला काय म्हणायचं म्हटलं मी? कॉम्प्लेक्स आयन. समजलं? येस. येस. लास्ट कंपाऊंड. मला डाऊट विचारते का काही? मॅम 1 मिनिट स्लाइड दाखवा ना. अच्छा, आहे ती दाखवू का? तुमच्यापैकी किती जण हा वाला जो कॉम्प्लेक्स आहे 3 चांदण्या लावते याच्यावर 3 स्टार्स, याचा ऑक्सिडेशन नंबर काढू शकता? चॅटमध्ये सांगा ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर. येस, ट्राय करा. मी तुम्हाला स्ट्रक्चर शिकवलेत की नाही? इथिलीन डायमाइनचं स्ट्रक्चर शिकवलंय काल, ते ओपन करा. त्याच्यावर कुठला चार्ज आहे का बघा, प्लस मायनस. क्षितिज कुठलं स्ट्रक्चर आहे रे हे? मी नाही असलं काही शिकवलं. जो नेक्स्ट वाला कंपाउंड दिलेला क्वेश्चन नंबर हा 4 करा, क्वेश्चन नंबर 5 करा. इरिडिनियम EDTA. अच्छा क्षितिज, फायनल आन्सर सांगतोय का तू ते? की इथिलीन डायमाइनवरचा चार्ज सांगितलेला? जर फायनल आन्सर असेल हां तर करेक्ट आहे, सार्थक रॉंग. मला 1 by 1 आन्सर करा. ऑक्सिडेशन नंबर काढताना मला पहिल्यांदा आहे असं कंपाऊंड लिहायला लागतो. प्लॅटिनम आहे, त्यानंतर काय दिसतं तुम्हाला? प्लस 2 इथिलीन डायमाइन दिसत असतील, प्लस 1 क्लोरीन दिसत असेल, प्लस 1 वॉटर दिसतोय, इज इक्वल टू वरती काही चार्ज नंबर आहे का? नो. म्हणजे 0 इज इक्वल टू 0. पहिली लाईन सगळेजण हीच लिहित आहेत. किती हुशार असो, आपल्याला किती ओरली करता येत असेल तरी थोडे दिवस का होईना असं शॉर्ट प्रोसेसमध्ये चालाल, आज आणि उद्या तरी ॲटलिस्ट. मेटलचा काढायचा असतो त्याला X केलं. इथिलीन डायमाइनवरती किती चार्ज आहे? 0. बघा स्ट्रक्चर असं होतं, इथ म्हणजे 2 कार्बन आणि डायअमाइन NH2NH2, बरोबर आहे. नायट्रोजनवरती लोन पेर असते आणि लोन पेर म्हणजे काय, कोणता चार्ज नाही आहे. लोन पेर म्हणजे न्यूट्रल, आणि न्यूट्रल असेल तर 2 into काय झालं? 0. प्लस 1 into क्लोरीनवर चार्ज किती? -1. प्लस 1 into वॉटरवर चार्ज किती? HOH.
दिसतोय चार्ज कुठे तुम्हाला? 0. 0. ऑक्सिजनवर काय आहे? 2 लोन पेअर्स आहेत. 0 इज इक्वल टू 0. मग काय आहे? हा कट राहिलं फक्त x मायनस 1 इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू +1. प्लॅटिनमवर किती नंबर आला? किती चार्ज आला? +1. हे तर मी इथूनही काढू शकले असते. आता इथिलीन डायअमाइन न्यूट्रल आहे, क्लोरीनवर चार्ज -1 आहे, याचा x मानायचा होता तेव्हा, आणि वॉटर न्यूट्रल आहे. x मायनस 1 इज इक्वल टू 0. तर x किती असणार आहे मग? +1. समजे? मग मला क्वेश्चन नंबर 3चा सांगा बरं. ऑक्सिडेशन नंबर समजलं ना सर्वांना? सोपं आहे. क्वेश्चन नंबर 1चा काढाल. जान्हवी जरा कॅल्क्युलेशन व्यवस्थित कर. वैष्णवी करेक्ट आहे. यश कॅल्क्युलेशन व्यवस्थित कर. अजून व्यवस्थित कर. साक्षी करेक्ट आहे. साक्षी साइन सांगायची, प्लस का मायनस. सार्थक चुकलं. कोबाल्टचा काय मांडणार? प्रथम करेक्ट आहे. मंथन रॉंग, गायत्री रॉंग. कॅल्क्युलेशन एरर. ज्याचा माहिती नाही त्याचा x वेगळ्याने लिहिते. क्लोरीनचं किती आहे? क्लोरीनवर चार्ज किती? एका Cl वर चार्ज किती? -1. पण 2 क्लोरीन आहेत, मग चार्ज किती झाला? -2. एकावर -1 तर 2 वर -2. इथिलीन डायअमाइन 1 असो, 2 असो, 3 असो, मला काय करायचं आहे? त्यांच्यावर चार्ज 0. म्हणजे इक्वेशन कशी झाली तुमची? x - 2 इज इक्वल टू ब्रॅकेटच्या बाहेर बघा रे +1 आहे. किती जणांनी त्याला 0 घेतलाय बघा स्वतःच. देअरफॉर x इज इक्वल टू +3. सो ऑक्सिडेशन नंबर ऑफ कोबाल्ट इज +3. झाले सगळे कंपाऊंड्स लिहा. व्हॉट इज चार्ज नंबर इन क्वेश्चन नंबर 3? +1. +1. What is charge number in question number 5? +1. Yes. What is oxidation state in question number 5? एक मिनिट. क्वेश्चन नंबर 5 वरती हे किती? चार्ज नंबर किती? अबे 0. काहीच नाहीये ना? 0 आहे. 0 काहीच नाही. 0. आणि EDTA इथिलीन डायअमाइन स्ट्रक्चर बघा. इथिलीन डायअमाइन EDTA इथिलीन डायअमाइन टेट्रा ॲसिटेट स्ट्रक्चर बघा सगळेजण. त्याच्यावरती चार्ज किती असतो? दुसऱ्या पेजला घेते. इरिडिनियम EDDA. चार्ज किती? 0. टेट्रा ॲसिटेट आहेत ना. ई म्हणजे इथिलीन. इथिलीन म्हणजे 2 कार्बन. +6. डायअमाइन म्हणजे 2 नायट्रोजन. 1 2. टेट्रा ॲसिटेट. हां, व्हेरी नाईस. प्रथमचं एकट्याचं करेक्ट आहे. टेट्रा ॲसिटेट कसा काढायचा होता? CH2C डबल बॉन्ड O पहिला मायनस चार्ज. आणि टेट्रा म्हणजे किती रे? 4 मायनस चार्ज असणार ना. O- C डबल बॉन्ड O स्ट्रक्चर यासाठी शिकवलेले. CH2C डबल बॉन्ड O- इथे कोण आहे? CH2. इथे कोण आहे? CH2. किती चार्ज दिसतोय जास्तीत जास्त? मायनस. सो EDTA वरती चार्ज किती असतो? -4. मग x म्हणजे किती झाला आता? हा ऑक्सिडेशन नंबर वरती काहीच नाही म्हणजे 0. x -4
इज इक्वल टू 0. सो इरिडिनियमवरती चार्ज किती असणार आहे? +4. समजलं? आता एक चार्ट देते ज्याच्यावरून तुम्ही लिगँडवरचा चार्ज लक्षात ठेवाल. मॅम एक मिनिट मागची स्लाइड दाखवू शकता? समजलं? भले बघा 2 मेथड आहेत. मी डायरेक्ट तुम्हाला रट्टा मारायला देईन. हे पॉझिटिव्ह चार्ज असतात, यांच्यावर -1 चार्ज आहे, यांच्यावर +4 आहे, यांच्यावर +5 आहे. दुसरं आहे त्या लिगँडचं स्ट्रक्चर लक्षात असेल तर डेफिनेटली त्याच्यावरचा चार्ज नंबर पण लक्षात असतो. आता लक्षात राहील EDTA वरती किती चार्ज असतो? -4. सांगा जरा अमोनियावर किती चार्ज असतो? व्हेरी नाईस. वॉटरवर किती चार्ज असतो? यश आता काय सांगितलं? अमोनिया न्यूट्रल आहे, NHHH -3. व्हॅलेन्सी नाही विचारत आहे मी, NHHH. आणि नायट्रोजनवरती 1 लोन पेर आहे. अमोनियावर 0, वॉटरवर 0, सेम. त्याच्यानंतर ऑक्झॅलेटवरती व्हेरी नाईस -2. EDTA वरती व्हेरी नाईस. त्याच्यानंतर इथिलीन डायमाइन जान्हवी EDTA वरती -4. हे बघ आत्ताच शिकलोय. इथिलीन डायमाइन वरती करेक्ट. नायट्रोवरती NO2 वरती NO2 वरती व्हेरी नाईस गुड. आणि ज्यांना पाठच करायचं आहे बाबा आपल्याला त्याशिवाय होतच नाही त्यांच्यासाठी हा चार्ट देते. थोड्या वेळाने जेव्हा दिसेल तेव्हा देते. पार्ट 2 जरा क्वेश्चन्स करूया. क्विक करूया. आता बऱ्यापैकी आपण क्वेश्चन केलेत. K4FeCN6 पोटॅशियम फेरोसायनाइड म्हणतात. उद्या परवा आपण IUPAC शिकू तेव्हा तुम्हाला यांचं नाव पण देता येईल. सेंट्रल मेटल ॲटम इन द अबव कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स इज central metal atom. अच्छा, you can't see. Question 4 this one. हाँ. Central metal atom in the above complex is Fe. हाँ आतमध्ये असतो तो. भले मेटल 2 आहे तिथे पण सेंटर कोणाला म्हणायचं? जो कोऑर्डिनेशन स्पियरच्या आतमध्ये असतो तो. B. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजेच ऑक्सिडेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल ॲटम इज स्नेहल करेक्ट आहे. क्षितिज रॉंग आहे. विचार कर काय रॉंग आहे. ज्यांचं करेक्ट आहे त्यांना मी सांगेन. हां एक मिनिट खूप फास्ट चाललाय तुम्ही आता. सिद्धार्थ करेक्ट आहे. निकिता, प्रथम, सार्थक, कोमल, दीक्षा, वेदांत, क्षितिज करेक्ट आहे. आता गायत्री करेक्ट आहे. कॉम्प्लेक्स वरती चार्ज किती जणांनी 0 घेतला? काहीच दिसत नाही म्हणजे 0 असं असतं का? काउंटर आयन आहे ना मागे.
-4. कसा आयोनाइज करणार तुम्ही त्याला? 4K प्लस एका पोटॅशियम वरती चार्ज आहे +1, तर 4 पोटॅशियम वरती चार्ज किती असणार? +4. मग या +4ला न्यूट्रल करण्यासाठी कॉम्प्लेक्स वरती चार्ज किती आहे? -4. एक्झॅक्टली तुमच्या सॉल्ट सारखा आहे. समजा तुम्ही सॉल्ट बनवलाय MgCl2 मॅग्नेशियम क्लोराईड. तुम्ही मॅग्नेशियमवरचा चार्ज कसा काढता? काहीच दिसत नाही म्हणून 0 थोडीच मानताय. असं म्हणता एका क्लोरीनवर -1 तर 2 क्लोरीनवर -2 आणि या -2ला न्यूट्रल करण्यासाठी +2. अगदी तसं केलं मी. सो चार्ज नंबर किती आला तुम्हाला? -4. इथे +4, इथे -4. आता आपला कॉम्प्लेक्स कसा झाला? Fe 6 सायनाइड आहेत आणि त्यांच्यावरती चार्ज -4 आहे. Cn वरती चार्ज किती असतो? -1. Cn वरती चार्ज असतो -1. दॅट इज इक्वल टू -4. किती येणार आहे आन्सर? Fe वरचा चार्ज इज इक्वल टू -4 + 6 + 2. ऑप्शन नंबर ए. कधी कधी आन्सर 2 येतं आणि आपण सी टिक करून टाकतो. प्लस मायनसचे इथे खूप सारे झोल तुम्ही करू शकताय, फक्त ते अवॉइड कराल. नेक्स्ट, ऑक्सिडेशन स्टेट. OS म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ प्लॅटिनम इन दिस कॉम्प्लेक्स इज. यश परत काढशील. प्रथम करेक्ट आहे. वैष्णवी रिट्राय. एक मिनिट. हां ठीक आहे. सार्थक. ओके, सार्थक कुठला? सार्थक रिट्राय. हे ह्यात मॅथ्स करायचे, ते पण असं बचपनवालं मॅथ्स. काय काय दिसतं? कॉम्प्लेक्सच्या बाहेर कोण आहे? +1. तर ब्रॅकेटच्या बाहेर कोण चार्ज असणार? -1. हे सगळेजण करताय पहिले. काउंटर आयन +1 तर कॉम्प्लेक्स आयनवर चार्ज किती आला? -1. Br ज्याचं माहिती नाही त्याला X केला असेल. Br वरती चार्ज -1 केला असेल. Cl वरती चार्ज -1 केला असेल. नायट्रोवरती चार्ज -1 केला असेल. अमोनियावरती चार्ज 0 केला असेल. सो झालं काय? X -3 इज इक्वल टू -1. देअरफॉर X इज इक्वल टू -1 + 3. काय यायला पाहिजे आन्सर? +2. ऑप्शन नंबर ए. काय चुकतंय सांगा? कॅल्क्युलेशन चुकतंय की चार्ज ओळखत नाही कोणावर किती आहे? हॅलोजन्सवर -1, NO2 वर -1, अमोनिया न्यूट्रल. समजे? चार्ज ओळखण्यात प्रॉब्लेम. हॅलोजनचा तर ओळखला असेल. कुठला ओळखला नाही यातला? NO2. NO2चं स्ट्रक्चर कसं असतं? N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O आणि O वर चार्ज किती? मायनस. एक चार्ट देतो, तो चार्ट पाठ करा ज्यांना असा ओळखता येत नाही. हा चार्ज पाठ करा. मग Cn वर चार्ज मायनस, NO2 मायनस, OH मायनस, NO3 मायनस, F मायनस, Cl मायनस, Br मायनस. O वरती चार्ज -2. NO वर +1, लिगँडवर +1 पण चार्ज असू शकतो. N2H5 प्लस, N2H5 प्लस. न्यूट्रल कोण आहेत? कार्बन मोनॉक्साइड, अमोनिया
वॉटर, अमोनियम हायड्रॉक्साईड, मिथाइलमाइन हे तर नसतील विचारणार आपल्याला. वरचे 3 लक्षात ठेवा. CO कार्बन मोनॉक्साईड, अमोनिया, वॉटर 3 न्यूट्रल आहेत. पॉझिटिव्ह पण इतके विचारणार नाहीत. मोस्टली निगेटिव्ह फोकस अँड न्यूट्रल फोकस करा. होतील उद्या पाठ? हो मॅम. ठीक आहे. एवढ्यातनंच विचारतात ना? हां. आणि तुमचा इथिलीन डायमाइन, EDTA हे तर मी स्वतः सांगितलेत. इथिलीन डायमाइन न्यूट्रल, EDTA -4, ऑक्झॅलाइट -2. चॅप्टरमध्ये जेवढे नवीन लिगँड येतील त्यांच्यावरचा चार्ज याच्यामध्ये ऍड करत चला. अच्छा जान्हवी, मी काहीच नाही म्हटलं, मी एवढंच बोलले की यू हॅव टू लर्न ऑल दिस. निगेटिव्ह अँड हे 3 न्यूट्रल. आणि प्लस मी वरती हे लिहिलेत ना, इथिलीन डायमाइन वरती 0, EDTA वर -4, ऑक्झॅलॅटोवर -2 चार्ज. हे एवढे लर्न करायचे. कोऑर्डिनेशन नंबरची डेफिनेशन लिहिली आहे इथे. कोऑर्डिनेशन नंबर ऑफ मेटल आयन इन अ कॉम्प्लेक्स इज नंबर ऑफ लिगॅंड डोनर ॲटम्स डायरेक्टली अटॅच टू इट. ही पाठ करा. और द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर इन्वॉल्ड इन अ कोऑर्डिनेट बॉन्ड. ही पाठ करा. दोन्हीपैकी कोणतीही एक डेफिनेशन चालेल. तर डेफिनेशनपेक्षा मला खालचा क्वेश्चन सांगा, यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती आहे कॉम्प्लेक्सचा? दिसते सरळ सरळ. हा, सायनाइड कसा लिगँड आहे रे? आता पटकन म्हणा ॲम्बिडेंटेड. बट ऑल ॲम्बिडेंटेड आर मोनोडेंटेड. येस. सो मोनोडेंटेड आहे म्हणजे आहे तो नंबर घ्यायचा 6. याच्यामध्ये सांगा. ऑक्झॅलॅटो कसला लिगँड आहे? पॉलीडेंटेड. अबे पॉलीमध्ये काय तर असेल ना, डाय टाय टेट्रा. किती साईडने अटॅक करतो तो? डायडेंटेट आहे. आणि डायडेंटेट असेल तर खाली असणारा नंबर ला कितीने मल्टिप्लाय करायचं? 2 ने. किती झाला आन्सर? +6 म्हणायची काही गरज नसते. 6. चला इथे मंथन, स्नेहल चुकलंय. मंथन चुकलंय. वैष्णवी करेक्ट. क्लोरीन मोनोडेंटेट आहे, डायडेंटेट आहे? काय टाईप आहे त्याचा? मोनोडेंटेट. मोनोडेंटेट असेल तर आहे असा नंबर घ्यायचा. मोनो म्हणजे 2 × 1. आणि इथिलीन डायमाइन कसा? डायडेंटेट. म्हणून काल पाठ करा म्हटलेलं ते. कोण कुठल्या डेंटिसिटीचा लिगँड आहे बघा. C2O4 ऑक्झॅलॅटो आणि इथिलीन डायमाइन डायडेंटेट लिगँड आहेत. आणि EDTA हेक्झाडेंटेट लिगँड आहे. पॉलीडेंटेटमध्ये एवढेच शिकवलेत. मग हा डायडेंटेट आहे तर 2 ने कितीने मल्टिप्लाय करायला पाहिजे? डायच्या 2 ने. किती झालं? 4. 4, 5, 6. 6. क्षितिज समजलं? चुकलंय त्यांना समजलं का? जर डायडेंटेट असेल तर खाली दिसतोय तो नंबर नाही घ्यायचा, त्याला 2 नी मल्टिप्लाय करायचं. ट्रायडेंटेट असेल तर खाली दिसतोय तो नाही घ्यायचा, त्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. पण ट्रायडेंटेटचे एक्झाम्पल अजून तरी आपल्याला आलेलं नाही. डाय आलं, हेक्झा आलं आणि मोनो आलं. आणि जास्तीत जास्त न्यूट्रलवाला तो. न्यूट्रलचा पण काही संबंध नाही ते. सगळ्यावरचा ऑक्सिडेशन नंबर काढू शकाल का? ओरली निघेल. इथे ऑप्शन्स आहेत ABCDE. ओरली निघेल. घ्या पहिला कॉम्प्लेक्स AG. अमोनिया ट्वाइस. ब्रॅकेटच्या बाहेर चार्ज आहे +1. अमोनिया कसला लिगँड आहे? त्याच्यावर कोणता चार्ज असतो? न्यूट्रल. 0. सो AG वरती किती चार्ज झाला?
+1. +1. +1. म्हणजे पहिल्याचा आन्सर किती आहे? +1. चला दुसऱ्याचं सांगा मग पटकन. +2. +2. तिसऱ्याचं प्लस +3. +3. आणि चौथाचं +4. +4. 4. स्नेहल करेक्ट आहे. वैष्णवी किती? करेक्ट आहे. हां. क्षितिज करेक्ट आहे. हां. +2. +2. एका सायनाइडवर चार्ज किती? KCN कंपाऊंड म्हणता ना तुम्ही. K प्लस CN मायनस. एकावर -1, 6 वर -6. सो कसं लिहिणार? x - 6 इज इक्वल टू -4. -4 + 6 +2. बघा ओरली येतात ना काढता हे क्वेश्चन्स. थोडंसं मॅथ्स आलं पाहिजे आणि थोडंसं केमिस्ट्री. टाइम संपला ना. उद्याचा कंटेंट आत्ताच सांगते काय शिकायचं आहे. आता उद्या आपल्याला डिफरन्स बिटवीन शिकायचं आहे जो 2 मार्कासाठी विचारला जातो. प्लस CET तुम्हाला असा क्वेश्चन विचारते की बाबा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डबल सॉल्ट किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज डबल सॉल्ट. त्यासाठी माहिती पाहिजे की डबल सॉल्ट काय आहे आणि कॉर्डिनेशन सॉल्ट म्हणजेच कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्स काय आहे. हे झाल्यानंतर टाईप ऑफ लिगॅन्ड आहेत. होमोलेप्टिक, हेटेरोलेप्टिक, टाईप ऑफ कॉम्प्लेक्सेस आहेत. कॅटायनिक, एनायनिक, न्यूट्रल. हे समजा पहिल्या 15 ते 20 मिनिटामध्ये जर संपलं तर त्याच्यानंतर आपण एक न्यूमेरिकल कन्सेप्ट शिकणार. EAN, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. काय काय शिकतोय? डबल सॉल्ट कॉर्डिनेशनमधला डिफरन्स. त्याच्यानंतरचा पॉईंट असेल होमोलेप्टिक, हेटेरोलेप्टिक लिगॅन्ड्स. त्याच्यानंतरचा पॉईंट असेल कॅटायनिक, एनायनिक, न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस. अँड लास्ट असेल EAN. 15 मिनिट्स इच. EANला जास्त वेळ दिला जाईल. इथे क्वेश्चन जास्त विचारतात. नेक्स्ट लेक्चर असेल आपलं IUPAC. त्याच्यानंतरचं लेक्चर असेल आपलं आयसोमेरिझम. आणि त्याच्यानंतरचं लेक्चर असेल VBT आणि CFT. रिड्यूस्ड आहे बट थोडासा टच देईन. अँड दिस विल बी द एंड ऑफ द सेशन. दिस विल बी द एंड ऑफ कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. ठीक आहे. आजचं लेक्चर क्लिअर आहे? येस मॅम. ओके. मॅम पॉझिटिव्ह आयन मध्ये तो N2H5 आहे ना, हा. त्याचा 5+ नाही आहे का? नाही +1 आहे तिथे. तर त्याचं स्ट्रक्चर कसं राहणार आहे? 2 नायट्रोजन आहेत. थोडंसं आपण पुश केलं ना आपल्याला स्वतःला की आपल्याला त्याचं स्ट्रक्चर येतं पण आपल्याला बघून भीती वाटते. 2 नायट्रोजन असतात आणि 5 हायड्रोजन आहेत. 1 2 झाला समज, 3 4 झाला आणि इथे 5वा काढते. बरोबर. मग नायट्रोजन मॅक्सिमम किती बॉन्ड बनवतो? 3. मग या नायट्रोजनचं तर व्यवस्थित झालं. 1 2 3 बॉन्ड आणि त्याच्याकडे 1 लोन पेअर असणार. पण याचं काय झालं? मॅक्सिमम किती बॉन्ड बनले? 4. याचा अर्थ याने ही लोन पेअर पण डोनेट केली असणार ना, त्याशिवाय 4था बॉन्ड बनणार आहे का? मग एक्स्ट्रा बॉन्ड जेव्हा बनतो तेव्हा त्याच्या डोक्यावरती येतो पॉझिटिव्ह चार्ज. एक्स्ट्रा बॉन्ड बनण्यासाठी त्याने इलेक्ट्रॉन डोनेट केले आणि इलेक्ट्रॉनचं जाणं म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज येणं. म्हणून N2H5 वर 1 पॉझिटिव्ह चार्ज असतो, 5 नाही. ओके मॅम. येस.